शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्ती म्हणतात. आजकालच्या पिढीला हल्लीच्या पिढीला मोबाईलमुळे वेळ मिळत नाही आईवडिला. मी तर म्हणते मुलगा कसा असावा, मुलगा हा छत्रपती शिवाजी राजांसारखा असावा. मुलगा कसा असावा, छत्रपती राजांचा आदर्श घेऊन चालणारा असावा. मुलगा कसा असावा, संत तुकारामासारखा असावा. मुलगा कसा असावा, माऊलींसारखा असावा. पुत्र व्हायचा गुंडा त्याचा तिन्ही लोक झेंडा, असा मुलगा असावा. आईने मागून घ्यावा. हो आई, प्रत्येक आईला मी म्हणणे, माझ्या पोटी जिजाऊच्या पोटी जसा शिवराय जन्माला आला तसं माझ्या पोटी पण हे रत्न जन्माला हवं. लहानपणी म्हणजे डोहाळ्या जेवणात आजकालच्या मुली काही पण खातात, पण डोहाळे जेवण कसे डोहाळे लागले पाहिजे, जसे छत्रपती राजांचे आहे म्हणजे जिजाऊला लागले होते, घोड्यावर बसणे, पायपीट हे करणे. तसं प्रत्येक आईला असं वाटलं पाहिजे की माझा मुलगा घडावा घडावा घडावा. आणि आई ही ह्याचं अस्तित्व आहे. घराचं पृथ्वीपेक्षा आई श्रेष्ठ आहे. घराचं अस्तित्व आई घराचं सर्व मंगल म्हणून घराचं मांगल्य आई आहे. सर्व पाया तिच्याजवळ. म्हणूनच आमचा मुलगा दररोज माझ्या आणि आई वडिलांच्या पाया पडतो. तुम्ही काही करू नका मुलांना, आजकालच्या पिढींना माझं एवढंच सांगणं आहे की रोज आई वडिलांच्या पाया पडत जा. सर्वात श्रेष्ठ आई वडिलांचं तीर्थ आहे, सर्वात श्रेष्ठ आई वडिलांचं चरण आहे. कोणत्या तीर्थाला जाऊ नका, काही करू नका. 4 तीर्थामध्ये श्रेष्ठ म्हणजे आई वडिलांचे चरण आहेत. आई वडिलांचे चरण ज्याला दिसतात त्याला स्वर्गही फिका पडतो. अजून काय? आकाशाची शाई.